टेलर, ओ गोपाळ नावाचे टेलर. ते गेला हा गोपाळ ना. काय झालं साहेब? शोधताय मला? कुठं होतास तू? साहेब कधीपासून आवाज देतात? कुठं होता म्हणजे आताच होतो. आतमध्ये एखादा छुपा भुयारी मार्ग आहे का? नाही, आम्ही तिकडे येतो, आम्हाला काही दिसत नाही, पण नेमके तिकडूनच तुम्ही बाहेर येता, उगवता, अवतरता. नाही नाही, तुम्ही जेव्हा आवाज दिला का नाही तेव्हा मी कपाटाच्या मागे होतो, उंदरांना औषध देत होतो. हातात औषध असल्यामुळे लवकर सापडली का बायको? भाको काय हो, कुठे काय माहिती. मी घेतोय शोध, पण कुठं कुठं शोधली? आपल्या गावात, आपल्या गावाच्या आजूबाजूला, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या, साताऱ्याला बी गेलतो. म्हटलं पुण्याला उद्या जाऊन बघावं तिकडं काय गावतात का. इतक्या लांब जायची काय गरज आहे? शोध मोहीम. काय त्याची गरज आहे? आम्हाला माहिती आहे तुमची पत्नी कुठे आहे ते. कुठं आहेत? इथंच आहे. इथे 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 म्हणजे या गावात. ही गावाबाहेर गेलीच नाही, तसा कुठलाच पुरावा आम्हाला सापडला नाही. काय बोलतोयस दादा? अरे चांगली गोष्ट आहे की. जामकर साहेब, आपण सगळे जाऊन शोधूया त्यांना बरं का. मला माझी बायको पाहिजे, त्यांच्याबरोबर सुखी संसार करायचा आहे मला. जामकर साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, तुम्ही त्यांना शोधा. सर्वोत्कृष्ट अभिनय प्रथम क्रमांक. फ्युचर आहे तुम्हाला ऍक्टिंग मध्ये, फ्युचर आहे तुम्हाला. तुमची बायको शोधून देऊ आम्ही तुम्हाला, पण त्याआधी आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील, तुमची चौकशी करावी लागेल. आणि मी तुमची चौकशी करतो म्हणजे काय करतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. थोडे नाजूक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्या. तुमची ही जी पत्नी आहे तर बाहेर कुठे काही अफेअर, एक्स्ट्रा मॅरिटल, मधुर संबंध, दिलजमाई कुठे? काय बोलताय हो साहेब? असं काय नव्हतं. काय घ्या, असू बी शकतं. म्हणजे आत्ता मला जाणवायला लागलंय बरं का, तुम्ही म्हणताय त्याच्यावर. हल्ली तर कुणाशी तरी फोनवर बोलायच्या, रात्री बेरात्री कुणाशी बोलायच्या, काय बोलायच्या. मी पहिल्यांदा कानडोळा केला, विचारलं नाही काय. म्हटलं आपण कशाला दुसऱ्याच्या भानगडीत नाक खूपसा. पण आपलीच बायको आहे. मी विचारायचा प्रयत्न बी केला, पण त्यांनी काय मनासारखी उत्तरं दिली नाही, ओढीचीच उत्तरं दिली. पण मी काय संशय नाही घेतला. आपला काय संशय स्वभाव नाही. कारण कसं आहे, संशय माणसाचं आयुष्य पोखरतो. संशय अहो नाही, खरंच साहेब, खरंच सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही म्हणताय त्याच्यावरून अशी शक्यता नाकारता येत नाही बरं का. असू शकतं बरं का साहेब. तुम्ही म्हणताय तसं त्यांचं बाहेर काहीतरी. लाज वाटते का तुला? हा, काय बोलतोय? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलतोय? तुमची भांडणं झाली असणार. तू काय केलंयस तिच्यासोबत? काय केलंय तिला? केलं ना, मीच केलं. जीवापाड प्रेम केलं, सुखी संसाराची स्वप्न बघितली. पण आता त्या नाही येत. आता हे सगळं करणं जर का तुमच्या कायद्यामध्ये गुन्हा असेल, लय मोठं पाप असेल, तर बघा तुमच्या कायद्यात जी शिक्षा असेल ती द्या मला, करा अटक. मला एक छोटासा प्रवास सापडू दे. नवीन बेड्या आणणार, चकचकीत एकदम, हातात घालणार, धिंड काढणार. धिंड या गावातून धिंड काढणार. धिंडक अतिशय मार्मिक विनोदी कथा. लेखक शंकर पाटील. ती वेळच येऊ देणार नाही मी. आज जामकर आज दुकानापर्यंत पोहोचलाय, उद्या गोडाऊनपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. त्याआधीच या लालेला कायमचा आराम दिला पाहिजे.
ए, कधी येणार आहे तुझा साहेब? हा, का दिवसभर मी इथंच बसून राहू? काय तर थंड बिंड मागव जा. काय गरमीनं बार वाट लागली माझी. आम्ही आरोपींचे एवढे लाड नाही करत. ए, कोणाला आरोपी म्हणतो रे तू? नीट बोलायचं माझ्याशी. इथं तुम्हाला एक आरोपी सापडत नाही आणि तुम्हाला आरोपी म्हणायला लागलो रे. बरोबर, सॉरी सॉरी. तर सुद्या सापडली का लाली कुठं? नाही अप्पा, आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठंच गावली नाही ती अजून. मग गेली कुठं ही? जामकर साहेब, जामकर साहेब, जामकर साहेब, ज्याची भीती होती तेच झालं. तुमचा संशय खरा ठरला जामकर साहेब. हे बघा, लालीजींच्या बॅगमध्ये मला काय सापडलं? प्रेमपत्र. त्यांना कोणीतरी लिहिली होती. त्यांनी सोबत जो वेळ घालवला ना, त्याच्याबद्दल लिहिले त्याच्यात. मला कधीच नव्हतं वाटलं लालीजी अशा वागतील आपण. लालीचं प्रेमपत्र म्हणजे लालीचं बाहेर लपड होतं. श्याम आईला हिच्या आता खाऊ द्याच मला. नाही ना तिच्याकडे आणि तिच्या बापाकडे बघितलं ना तर नाव सोडतो माझं. अरे आमच्या देशमुखांच्या घरात ना कुठल्या बाईनं ना असा आगाऊपणा कधीच केलेला नाही. आणि हिनं पण आपण मी कुठं कमी पडलो ती तरी सांगा की. ए, तुला काय मी त्रास करून घ्यायची गरज नाही. त्या लालीसाठी कशाला रडतो तू? गोपाळ नावाचे टेलर लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचायची गरज नाही. पोलीस तपास होईल मग ठरेल सगळं. नाही तपास कराच तुम्ही. आता काय बी झालं ना ती लाली माझ्यासमोर पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तुम्हाला पुरावा मिळाला. मी निघालो आता इथनं. आणि हा यो जो कोण आहे ना पत्र लिहिणारा, प्रेम पत्र लिहिणारा, त्याला हुडका, त्याला माझ्या समोर आणा. नाही त्याचं तंगड तोडलं ना तर पैलवान हिम्मतराव देशमुख नाव नाही सांगणार. चल रे गोपा. साहेब, काय वाटतं तुम्हाला? हे सगळं खरं असेल? अतिशय महत्वाचा ऐवज आहे हा. देखावा आहे हा. पण ही पत्रच आपल्याला गोपाळ नावाचा टेलर आणि लाली नावाची बायको.